साईडचे निघू द्या की नाही दादा अरे यार त्यांना अरे यार त्यांना काय नाही, तब्येतीची चर्चा झाली. आदरणीय दादांना सांगितलं की तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. आमच्या सर्व मराठवाडा महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सर्व समाजाला आदरणीय दादाविषयी आदर आहे. दादानी तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. याच्यासाठी मी त्यांना विनंती करत होतो की आपण तब्येतीची काळजी घ्या, एक पाणी तरी घ्या, पण ते स्वतःच्या मतावर ठाम आहे. एक पाणी घेत नाहीत किंवा काय मला उपोषण करायचे, माझी जी मागणी आहे ती मागणी सरकारनं पूर्ण करावी याच्यासाठी ते आग्रही आहेत आणि त्या पद्धतीने ते लढा देत आहेत. तर मी बीड जिल्ह्याचा एक प्रतिनिधी लोकप्रतिनिधी या नात्यानं या आंदोलनात त्यांच्यासोबत आहे. मी वेळोवेळी जाहीर पण केले, पण माझी जिम्मेदारी म्हणून मी आता 1-2 दिवसानंतर ही त्यांना चर्चा नाही केली, पण मी स्वतःचं असं करतोय की आम्ही सर्व खासदार एकत्रित होऊन राज्यपाल महोदयांना आणि सरकार मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा भेटणार आहोत की तुम्ही लवकरात लवकर तोडगा काढा आणि आदरणीय दादांच्या तब्येतीसाठी तुम्ही काळजी घ्या. महाविकास आघाडीला जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे आलं आणि जे सर्वे केला त्याच्यामध्ये पण देशामध्ये विधानसभा होणार आहे, त्याच्यामध्ये पण महाविकास आघाडीला यश असं दाखवलं आहे. नाही, आता तुमचा सर्वे काय सांगतोय हा विषय नाही. मी सर्टिफिकेट घेऊन बाहेर निघल्या मला आपल्या मित्रांनी पत्रकार मित्रांनी विचारलं याचं श्रेय जरांगे पाटलांना जाईल का. मी सांगितलं 100% जाईल आणि मी आजही तेच सांगतोय. मी शेवटपर्यंत तेच सांगणार आहे. जेव्हा महाविकास आघाडीला बोलायच्या याच्यात नाही, मी माझ्या जिल्ह्यापुरतं माझे सांगितलं. सर्वात आधी तुम्ही सांगितलं जरांगे पाटलांच्या आंदोलनाने भविष्यात तुम्ही सर्व खासदार एकत्र करणार. हो, मी बोललो अगोदरच ते बोललोय मी सर्वांना एकत्रित करून राज्यपालांना भेटणार आहे. मी बोललो अगोदर. तुम्ही विचारायच्या अगोदर तुम्हाला ऐकायला नाही आलं, पण मी बोललो. तुमच्या सर्वांनी कॅच केलं की मी बोललोय की मी सर्वांना एकत्रित उद्याच करणार आहे. उद्या एकत्रित करून मी सर्व आता उशीर झालेला आहे, रात्र खूप झाली आहे. आता मी सकाळी सर्वांना प्रयत्न करणारे सर्वांना एकत्रित करायचा आणि एकत्रित करून राज्यपालांची वेळ घेऊन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.